माहिती अशी आहे की पाऊस गेले 2 दिवस भरपूर प्रमाणात सुरू आहे। बऱ्यापैकी नद्या नाल्यांना पूर आलेला आहे। परंतु जो दरवेळेला महाड शहरामध्ये पोलादपूरला जे पाणी शिरायचं ते आतापर्यंत तरी नाही शिरलेलं। थोडं अगदी सुकड गल्ली म्हणून एक एरिया आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी आलेलं आहे असं मी आता तहसीलदारांकडून माहिती घेतली तेव्हा कळलं। परंतु सांदोशी तो रायगड खोऱ्यामध्ये थोडं जास्तच पाऊस पडला। महाबळेश्वर प्रतापगड हा एरियामध्ये ह्या वेळेला थोडा कमी पाऊस आहे आणि भरती उटी चालू असल्यामुळे थोडं वर खाली होतंय। परंतु दरवेळेला मागच्या 2 वर्षापूर्वी जे काय पूर पाणी जे काही यायचं ते ह्या वेळेला तसं नाही आहे। किरकोळ घरांची पडझड झालेली आहे। एक करंजाडीला मला वाटतं घर 2 गोटे, इतर काही ठिकाणी थोडे अजून पूर्ण माहिती नाही मिळालेली, परंतु हे आम्हाला मिळालेली आहे। काही ठिकाणी छोटे मोठे दरड कोसळत आहेत, त्याही त्वरित काढण्याचा प्रयत्न चालू आहे। आता मी मानगाव तहसीलदारांना विचारलं तर त्यांनी सांगितलं नॅशनल हायवेचा कळमजेच्या जवळचा एक पूल त्याला पूर्ण पाणी लागलेलं आहे, प्रेशर आहे पाण्याला, आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की अवजड वाहनं त्याच्यावरनं नेणं धोकादायक वाटतंय। म्हणून ते बोलले अवजड वाहनांची वाहतूक जरा बोलले आम्ही थांबवतो, छोटी वाहनं आम्ही सोडतोय असं त्यांचं म्हणणं आलं। तर बाकी मग पोलादपूर महाड मानगाव इतर कुठं काय फार मोठं असं काय नुकसानहानी नाही आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सारखा अपडेट घेत आहेत, आम्ही अपडेट घेतोय। आणि एवढा पाऊस पडूनही की जो गाळ काढला आपण त्याचा परिणाम आहे आणि पुढच्या वेळेला पण जो काय राहिलेला आम्ही गाळ काढू तर मग पुढे आणखीन त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील असं मला वाटतं।